या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीने कोणत्याही व्यक्तीचा अपमान करणं आणि बदनामी करणं हा आपला उद्देश नाहीये। एक प्रश्न निर्माण झालेला आहे, या प्रश्नाचं उत्तर मिळावं, शंकेचं समाधान व्हावं, हाच आपला मुख्य उद्देश आहे। अरुंद डिजिटल मीडियामध्ये पुन्हा एकदा स्वागत। सेजल पवार ही आदिवासी आहे का, हा आज आपल्या समोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। एका कॉमेडी शो मध्ये सेजल पवार हिनं देहदान केलेल्या व्यक्तींच्या देहाबद्दल कॉमेडी शो मध्ये हास्य विनोद केले आणि मरणानंतरही देहदान केलेल्या व्यक्तींचा आणि त्यांच्या देहाचा अपमान केला आणि याच कारणामुळे सोशल मीडियावरती सेजल पवार हिच्यावरती खूप टीका झाली। या टीकेला तिला सामोरं जावं लागलं। सेजल पवार हिनं याबद्दल माफीही मागितली। केम कॉलेजने तिच्यावरती ऍक्शनही घेतली। पण दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावरती काही विकृत लोक सेजल पवारची जात शोधू लागले आणि विचार मांडू लागले की बघा, एसटी कॅटेगरीतून आरक्षणाचा लाभ घेऊन की डॉक्टर कसे बेताल वक्तव्य करत आहे आणि याच मुद्द्याला धरून दुसऱ्याही बाजूला अनेकांच्या भया उंचावल्या। ते सेजल पवारकडे बघून आणि तिची बोली भाषा, तिचं राहणीमान या सर्व बाबींचा विचार करता प्रश्न निर्माण झाला की सेजल पवार ही आदिवासी आहे का। कारण आदिवासी जमातीमधील काही जाती आहेत की ज्यामध्ये पवार आडनावे आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधील इतरही कॅटेगरीमधील काही जातीमध्ये पवार आडनाव हे सर्रास आढळतात। सेजल पवारकडे बघता तुम्हा आम्हाला आणि अवघ्या महाराष्ट्राला हा प्रश्न पडतोय की खरंच सेजल पवार ही आदिवासी आहे का। कोणत्या विभागातून सेजल पवारीला जात प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे, जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात आलेली आहे। सेजल पवारच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतोय, आदिवासी समुदायामध्ये गैर आदिवासी लोकांचे घुसखोरीकरण होतंय का, बोगस आदिवासींचा शिरकाव होतोय का, बोगस जात प्रमाणपत्र दिले जात आहेत का, जात वैधता प्रमाणपत्र दिले जात आहेत का। सेजल पवार हिची नीट परीक्षा अंतर्गत केम कॉलेजमध्ये एसटी कॅटेगरीमधून प्रवेश निश्चित झालेला आहे आणि हा प्रवेश जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र यासाठी आवश्यक असलेले कागदपत्राची पूर्तता आणि मूळ आदिवासी असल्याचा पुरावा या सर्व बाबी तिने पूर्ण केल्या आहेत की नाही, खऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा हक्क मारला गेलाय का, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय। या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा एकदा समोर येतोय। आज आम्हाला प्रश्न निर्माण होतोय, सेजल पवारकडे बघता तिची बोली भाषा, तिचं राहणीमान आणि सामाजिक आणि आर्थिक तिचा दर्जा या माध्यमातून या कारणामुळं जर आम्हाला प्रश्न निर्माण होतोय की सेजल पवार हिचे जात प्रमाणपत्र सत्य आहे का, तिचे जात वैधता प्रमाणपत्र सत्य आहे का आणि कुठल्या विभागातून हे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे निश्चित केले गेलेले, याचे उत्तर आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विकास मंत्री यांनी देणे आवश्यक आहे। गेल्या कित्येक वर्षापासून आदिवासी प्रवर्गामध्ये बोगस आदिवासींची घुसखोरी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि यामुळेच मूळ आदिवासी विद्यार्थ्यांचा हक्क डावलून बोगस आदिवासींनी मूळ आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि नोकरीच्या ठिकाणी मोठे नुकसान केलेले आहे। सेजल पवारचा जातीचा दाखला आणि जात पडतीचा दाखला या दोन कागदपत्राची पुन्हा एकदा पडताळणी झाली पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करणं वावगं ठरणार नाही। मित्रांनो, आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच करा आणि युट्यूबवरती जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि फेसबुकवरती जर बघत असाल तर पेज नक्कीच फॉलो करा।